आणि त्या सर्व घटनांमध्ये आपल्याला असं आढळलं आहे, की महिलांचं शोषण फार मोठ्या प्रमाणावर घडलं आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल, की एवढ्या महिलांना जर असं काही झालं, तर त्यांना जाणवलं नाही का, की त्या जिथे गेल्या होत्या किंवा ज्या व्यक्तीकडे ज्या समूहामध्ये ज्या वावरत होत्या, तिथे त्यांना इमोशनली सेफ वाटलं की नाही? आणि जर वाटलं नव्हतं, तर त्या तिथे थांबल्या कशाला? मानसिक आघात तुमची सेफ्टी सिस्टीम बिघडवतो. म्हणजे तुम्हाला सतत असुरक्षितता वाटते, तुमचा स्वतःवरचा विश्वास जातो आणि ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, त्यावेळेला अर्थात वय कोणतेही असो, लहान असो किंवा मोठं, ती व्यक्ती चिंता, अँक्झायटी, डिप्रेशन अशा वेगवेगळ्या सगळ्या टप्प्यांमधून जाताना त्या स्त्रीला जे अनुभव येतात, त्याच्या सगळ्या टप्प्यातून जे अनुभव येतात, त्यात तिला इमोशनल सेफ्टी कुठेच जाणवत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला सुरक्षितता मिळालीच नाही, ती व्यक्ती नेहमीच असुरक्षित लोकांकडे आणि असुरक्षित समूहाकडे आकर्षित होते. कारण तिला त्याची सवय असते. आपण ज्याला फॅमिलिअरिटी म्हणतो. नमस्कार. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात अत्यंत विचित्र अशा घटना, विशेष करून अंधश्रद्धेच्या संदर्भात काही गोष्टी पुढे आल्या आहेत आणि त्या सर्व घटनांमध्ये आपल्याला असं आढळलं आहे, की महिलांचं शोषण हे फार मोठ्या प्रमाणावर घडलं आहे आणि ज्यांचं शोषण झालं आहे, त्या महिला अत्यंत अर्थात काही महिला अत्यंत सुशिक्षित आणि मोठ्या उच्चपदस्थ महिला देखील होत्या. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल, की एवढ्या महिलांना जर असं काही झालं, तर त्यांना जाणवलं नाही का, की त्या जिथे गेल्या होत्या किंवा ज्या व्यक्तीकडे ज्या समूहामध्ये ज्या वावरत होत्या, तिथे त्यांना इमोशनली सेफ वाटलं की नाही? आणि जर वाटलं नव्हतं, तर त्या तिथे थांबल्या कशाला? आता तुम्ही कधी अंड्यांच्या टरफलावरून चालण्याचा प्रयत्न केला आहे का? खरं तर ते कधी शक्य नसतं. कारण अंड्यांच्या टरफलांवरून चालणं ही म्हणजे अशक्य गोष्ट आहे. आणि असाच काहीतरी अनुभव आपल्याला जेव्हा आपण अशी काही व्यक्ती किंवा नाती किंवा अशा काही समूहामध्ये जातो, जिथे आपल्याला स्वतःबद्दल शंका निर्माण होते, स्वतःबद्दल आपल्याला जजमेंट येते, आपल्याला सुरक्षित वाटत नाही, आपल्याला कुठेतरी जज केलं जात आहे किंवा कुठेतरी आपल्या मनात भीती निर्माण होते असं जाणवतं. ती ठिकाण आपल्याला इमोशनली सेफ वाटत नाही. स्त्री असो किंवा पुरुष, तुम्हाला स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी, स्वतःच्या घरामध्ये, नात्यांमध्ये आणि अर्थात समाजात वावरताना जर तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल, स्वतःची मतं तुम्हाला मोकळेपणाने मांडता येत नसतील, तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या असण्यावरून, तुमच्या अस्तित्वावरून, तुमचा जात, धर्म, लिंग या सगळ्या गोष्टींवरून जर तुम्हाला काही विशिष्ट टीका टिप्पणी ऐकून घ्यावी लागत असेल, एकंदरीत तुमचा वावर काही लोकांना आवडत नसेल, तर अशा ठिकाणी नक्कीच तुम्ही इमोशनली सेफ इमोशनली सेफ तुम्हाला वाटू शकत नाही आणि हे दोन्ही बाबतीत घडतं. परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये विशेष करून भारतात ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही वर्षात आपल्याला दिसतायत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी म्हणतो आणि अनेक सुधारणावादी चळवळी महाराष्ट्रात होऊन गेल्या आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये अशा दुर्दैवी घटना स्त्रियांच्या बाबतीमध्ये का घडाव्यात? तर मुळात ही इमोशनल सेफ्टी म्हणजे काय आणि इमोशनल सेफ्टी हा प्रकार कुठून यायला हवा? तर तो तुमच्या घरातून यायला हवा आणि जेव्हा एखादी स्त्री जन्माला येते या 140 करोडच्या देशामध्ये आपल्याला जेव्हा अ, हे हे माहिती आहे, हे सत्य आहे आणि हे नागडं सत्य आहे, की जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते त्यावेळेला आपल्याला म्हणजे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना विशेष असा आनंद होत नाहीत. अगदी खूप सुरक्षित एक काही घरं असतात किंवा काही सुरक्षित सुशिक्षित जे प्रोग्रेसिव्ह म्हणता येईल अशी मंडळी असतात, त्यांचं जर काही अपवाद सोडले, तर बहुतांश घरांमध्ये मुलींना ही सेकंड सिटिझन म्हणून ट्रीटमेंट मिळते. आता हे सेकंड सिटिझन मिळाल्यानंतर नक्की काय होतं? त्यांना एकंदरीत पुरुषांना खुश ठेवण्याकरता मोठं करण्यात येतं. म्हणजे त्यांचं एकंदरीत असणं, दिसणं, वावरणं, त्यांची मतं, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा तो भावनिक जे त्या क्षमता आहेत, त्या अशा पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो, की त्यांच्या आजूबाजूच्या पुरुषांना इमोशनली सेफ वाटेल. म्हणजे एखादी म्हणजे बुद्धिमान स्त्री असेल किंवा बुद्धिमान अर्थात ती बुद्धिमान मुलगी वयात येताना स्वतःचे मत एक्सप्रेस करत असेल किंवा स्वतः निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर एकंदरीत आजूबाजूचं वातावरण असं असतं अगदी शारीरिक जडणघडणीच्या बाबतीत देखील म्हणजे मुलींच्या वाट्याला येणारा अन्नाचा वाटा आणि त्याच घरातल्या मुलांच्या येणारा अन्नाचा वाटा हा वेगवेगळा असतो बहुतांश घरांमधून. आणि भारतात ज्या पद्धतीची स्थिती आपण बघतो आहोत, म्हणजे ज्या स्त्रियांच्या अंगात येणं किंवा बऱ्याचशा फार विचित्र गोष्टी आपल्याला म्हणजे सोशल मीडियावर दिसत आहेत. तर त्या बघितल्यावर वाटतं, की या मुलींचं बालपण किती कठीण असेल, यांना कशा पद्धतीने वाढवलं गेलं असेल. उदाहरणार्थ आता एखादी मुलगी सावळी असेल, तर भारत हा खरं तर सूर्याचा देश आहे आणि आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात सावळेच आहोत.
म्हणजे किंवा गव्हाळ वर्णाचे काही शेड्स किंवा ब्राउनचे काही शेड्स आपल्याकडे भारतामध्ये आढळतात किंवा एशियामध्ये आढळतात. परंतु भारतामध्ये गोऱ्या रंगाला इतकं विनाकारण महत्त्व दिलं गेलं आहे, की एखादी आई जर गव्हाळ वर्णाची असेल आणि तिची मुलगी जर सावळी असेल, तर त्या मुलीला ती आई लहानपणापासून "तू माझ्यासारखी नाहीस" किंवा "तू गोरी नाहीस, सुंदर नाहीस" असं जर तिला सांगत असेल आणि तिला गोरं करण्यासाठी विविध प्रकार वापरत असेल, तिला टोमणे मारत असेल, तर त्या मुलीच्या आत्मविश्वासावर, तिच्या स्वप्रतिमेवर किती वाईट परिणाम होतो. आणि ह्याचंच पुढे जाऊन रूपांतर विविध मानसिक रोगांमध्ये होतं. उदाहरणार्थ बॉडी डिससॅटिस्फॅक्शन, की मुलींना स्वतःच्या शरीराबद्दल समाधान वाटत नाही किंवा त्या स्वतःच्या शरीरात खुश नसतात. तर ज्या पद्धतीने अशा मुलींना वाढवण्यात येतं, जिथे त्यांना इमोशनल सेफ्टी कधीच मिळत नाही, त्यांना सुरक्षितता मिळत नाही. प्रेम ही खूप दूरची गोष्ट आहे, कारण सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. तर सुरक्षितता जिथे मिळत नाही, तिथे त्या मुलींच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वांवर अतिशय खोल परिणाम होतात. आणि त्यात भर पडते अनेक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाची. म्हणजे मी काउन्सिलिंग आता करते. माझं पुस्तक देखील आहे या विषयावर मानसिक आघात समजून घेताना. त्यात देखील मी लिहिलं आहे, की लहानपणी ज्या मुलींना लैंगिक शोषणाला, शारीरिक शोषणाला सामोरं जावं लागतं. अर्थात शाब्दिक शोषण पण आहे. म्हणजे एखादी मुलगी जर शाळेत हुशार असेल आणि काही टीचर्स असतील जे जातीवरून जर तिचं शोषण करत असतील, तर नक्कीच त्या मुलीला तो मानसिक आघात असतो आणि कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये मानसिक आघात जर अनुभवास आला, तर त्याची एकंदरीत सेफ्टी सिस्टम बदलते. सेफ्टी सिस्टम म्हणजे काय? तर आपल्या मेंदूला एकंदरीत इक्विलिब्रियममध्ये किंवा होमोस्टॅटिस ज्याला म्हणतात, की सेफ वाटलं पाहिजे. हे त्याचं कार्यच मेंदूचं ते आहे, की तो आपल्या शरीराला सेफ ठेवण्यासाठी म्हणजे कार्य करतो. पण जर अशा प्रकारचे टोमणे, अशा प्रकारची वागणूक मुलींना वयात येताना आणि अर्थात मोठं झाल्यानंतर जर मिळत असेल, तर त्यांच्याकरता तो एक ट्रॉमा असतो, म्हणजे एक मानसिक आघात असतो आणि मानसिक आघात तुमची सेफ्टी सिस्टम बिघडवतो. म्हणजे तुम्हाला सतत असुरक्षितता वाटते, तुमचा स्वतःवरचा विश्वास जातो, तुमचा जगावरचा विश्वास जातो, तुमचं स्वमूल्य कमी होतं, तुम्ही अनिश्चिततेत म्हणजे अनसर्टनिटीमध्ये राहायला लागता आणि ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, त्यावेळेला अर्थात वय कोणतंही असो, लहान असो किंवा मोठं, ती व्यक्ती चिंता, अँक्झायटी, डिप्रेशन आणि अर्थात ट्रॉमा, PTSD ज्याला म्हणतात, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, या सगळ्या गोष्टींमध्ये सापडते आणि अर्थात याचे परिणाम तिच्या निर्णय क्षमतेवर होतात, तिच्या आत्मविश्वासावर होतात, तिच्या आयुष्यातल्या ज्या चॉईसेस असतात, ज्या बहुतेक या दबावाखाली येऊन किंवा लोकांच्या अप्रूव्हल करता घेतल्या जातात. उदाहरणार्थ, लहानपणी जर तिला जर ती अभ्यासात चांगली असेल आणि तिला जर एन्करेजमेंट मिळालं नसेल, तर जो त्रास तिला त्यावेळेस होतो त्या मुलीला, तोच त्रास ती मोठी झाल्यानंतर जर तिचं 25व्या वर्षीपर्यंत किंवा 28व्या वर्षीपर्यंत लग्न झालं नाही, तर तिला जे पद्धतीचे टोमणे मिळतात आणि अर्थात लग्न झाल्यावरही सासरी गेल्यावर तिला सगळ्यांना खुश ठेवा, मुलाला जन्म द्या, त्याची काळजी घ्या, घराला जर मंजूर असेल तर नोकरी करा. आणि नोकरी सांभाळून देखील त्या मुलीला सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतात. अशा वेगवेगळ्या सगळ्या टप्प्यांमधून जाताना त्या स्त्रीला जे अनुभव येतात, वयाच्या सगळ्या टप्प्यातून जे अनुभव येतात, त्यात तिला इमोशनल सेफ्टी कुठेच जाणवत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला सुरक्षितता मिळालीच नाही, ती व्यक्ती नेहमीच असुरक्षित लोकांकडे आणि असुरक्षित समूहाकडे आकर्षित होते. कारण तिला त्याची सवय असते. आपण ज्याला फॅमिलिअरिटी म्हणतो, की तिला तेच आवडतं किंवा तिला तेच माहिती आहे आणि उलट या एखाद्या व्यक्तीने जिला सुरक्षितता माहिती आहे, ज्या व्यक्तीचं एखाद्या स्त्रीचं लहानपण अतिशय चांगल्या ठिकाणी गेलं आहे, तिला हा फरक कळता येतो, की ही व्यक्ती चांगली नाहीये आणि ही व्यक्ती आपल्याकरता चांगली आहे. आणि आता ज्यावेळेला ही व्यक्ती म्हणजे कुठलीही स्त्री असा मानसिक आघात अनुभवते किंवा लहानपणापासूनच तिच्या मनावर मानसिक आघाताचे परिणाम झालेले असतात, त्यावेळेला शक्यतो आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता आपल्याला असं का होत आहे किंवा आयुष्यात आलेल्या काही अडचणी त्यांच्यावर उपाय शोधण्याकरता ही लोकं शक्यतो अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आणखी एक कारण म्हणजे मध्ये समुपदेशन, सायकॉलॉजी म्हणजे वेडेपणा म्हणजे त्याची प्रतिमा खराब करण्यात आली आहे. त्यामुळे लोकं सायकॉलॉजिस्ट म्हटल्यावर घाबरतात. एक काउन्सिलर म्हणून गेले मी अनेक वर्ष काम करते आहे, कॉर्पोरेटमध्ये काम करते आहे. माझा अनुभव असा आहे, की शक्यतो स्त्रिया काउन्सिलिंगला फार कमी येतात. म्हणजे 10 पैकी 2च स्त्रिया असतात आणि आल्या तरी त्या काउन्सिलिंग पूर्ण करत नाहीत. त्यात अनेक गोष्टी असतात अर्थात एक
महत्त्वाचं कारण असं चाइल्डहूड ट्रॉमा त्यांची स्वतःची स्वप्रतिमा, की आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपण स्वतःला खुश ठेवावं, आपल्या पण काही गरजा आहेत, आपल्याला स्वातंत्र्य हवे आहेत, निवडीचं स्वातंत्र्य हवं आहे. हे सगळे कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये लहानपणापासूनच गणलेले असतात आणि त्यामुळे ज्यावेळेला त्या भलेही मोठ्या पदावरच्या आता आपण जेव्हा बघतो माझ्याही ओळखीतल्या अनेक जणी आहेत ज्या परदेशात आहेत, इथे मोठ्या पदावर काम करतात आहे. पण ते काउन्सिलिंग म्हटलं की एकदम चटकीने ओपन अप होत नाही आणि काउन्सिलिंग तुम्हाला खरं तर काय करतं, की ह्यात ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत, चुकीचे कन्सेप्ट तुमच्या लहानपणापासून डेव्हलप झाले आहेत, तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा जो कमी आहे किंवा चुकीचे मार्ग सांगितले गेले आहेत तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायला, ते सगळ्यांवर तुम्हाला उपाय सांगतो. तुम्हाला नीट विचार करण्याची पद्धत शिकवतो. तुमच्या भावना नीट कशा हाताळायचं हे शिकवतं. परंतु हे आपल्याकडे अर्थात त्यात सायकॉलॉजी फील्डचा पण दोष आहे भारतातल्या, की त्यांनी ते त्या पद्धतीने लोकांपर्यंत नेलं नाही किंवा पुरोगामी चळवळ कमी पडली. अंधश्रद्धा संबंधित ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या त्या देखील कमी पडल्या असंच म्हणता येईल. आणि मुख्यत्वे करून लोकांची मानसिकता, महाराष्ट्रातल्या लोकांची मानसिकता ही स्त्रीला दुय्यम स्थान द्यावे अशीच आहे. म्हणजे मी हे माझ्या लिखाणातून अनेक वेळा बोलून दाखवलंय, की महाराष्ट्र काही पुरोगामी असा वाटत नाही. कारण अन्यथा एवढ्या गोष्टी घडल्याच नसत्यात. आता या स्त्रिया जेव्हा या पुरुषांकडे किंवा या बाबा-बुवांकडे जातात आणि तिथे त्यांचं शोषण होतं कुठल्याही प्रकारचं आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक शोषण असो, तर ते का होतं? कोणतीही व्यक्ती जेव्हा आघाताचा अनुभव घेते, तुम्हाला सेक्रेड गेम नावाची एक सीरियल आठवत असेल, वेब सीरीज होती ही अनुराग कश्यपची आणि अर्थात त्यातलं प्रत्येक पात्र जे ट्रॉमाटाइज्ड होतं, म्हणजे प्रत्येक पात्राला मानसिक आघाताचा अनुभव आलेला असतो. उदाहरणार्थ मुख्य पात्र गणेश गायतोंडे, जो लहानपणापासून तो लहानपणी त्याच्या आईचा खून करतो. पुढे जाऊन तो खूप मोठा डॉन होतो आणि मग तो एका बाबाच्या आश्रमात देखील जातो आणि बाबा त्याला आता बाबाकडे येणारे लोकं पण ट्रॉमाटाइजच असतात. आणि अशा ठिकाणी गेल्यावर काय असतं, की जी तुमच्या आयुष्यातली अनिश्चितता आहे, त्याच्यावर काहीतरी कंट्रोल येईल बा, म्हणून जे काही रिच्युअल्स असतात ना, जे काही उपचार जे काही मंत्र असतात किंवा जे काही त्यांच्या साधना असतात, तर त्या पद्धतीने एक तात्पुरता दिलासा या मानसिक आघात असलेल्या मेंदूला मिळतो. परंतु तो तात्पुरता असतो. ते एका ग्रुपमध्ये असतात त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं, पण ती सुरक्षितता पण तात्पुरती असते. आणि तिथे कोणतरी बिग बॉस असतो, जो तुम्हाला सांगत असतो, की "मी तुझ्या सोबत आहे बरं, तुला घाबरायची गरज नाही. म्हणजे तुला स्वतःच्या निर्णय घ्यायची गरज नाही, मी तुझ्याकरता निर्णय घेतो किंवा तू जे निर्णय घेशील ते बरोबरच असतील." अशा पद्धतीची एक स्वीकृती त्यांना त्या ग्रुपकडून मिळते आणि अतिरेकी ग्रुप असो किंवा अशा पद्धतीचे भोंदूबाबांचे ग्रुप्स, ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये बहुतेक करून मानसिक आघात अनुभवणारे लोकं जातात, कारण त्यांना तिथे तात्पुरता दिलासा मिळतो. आणि हे आघाताचा अनुभव म्हणजे ट्रॉमाटाइज्ड लोकं जे असतात, ह्यांना विशेष करून 3 मेकॅनिझम यांच्यामध्ये असतात. एक तर असतं फ्रीज, फॉन किंवा डिसोसिएशन. जे काही शोषण या ठिकाणी होतं, एक तर त्या शोषणाला ते जे थंडपणे सहन करतात. त्याला इमोशनली नम होणं किंवा भावनिकदृष्ट्या बधीर होणं असं करून ते सहन करतात. त्यांच्यापाशी उपाय नसतो. म्हणजे बलात्कार करणारी स्त्री ही का बरं विरोध करत नाही? कारण ती सरेंडर करते कारण तिला भीती वाटत असते. ते कन्सेंट नसतं. ती भीती असते की आपल्या याच्यापेक्षा आणखी भयंकर होऊ शकतं म्हणून ती हातपाय गाळून सरेंडर करते. त्यालाच फ्रीज म्हणतात किंवा फॉन. जे सरेंडरचाच एक प्रकार आहे, की जो आपलं शोषण करणारी व्यक्ती आहे त्याला सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या विरुद्ध न बोलणे, पीपल प्लीजिंग बिहेवियर जे पण अर्थात ट्रॉमाचाच एक त्याचा कन्सिक्वेन्सेसमध्ये येतं ट्रॉमाच्या, की त्याचं एक लक्षण आहे ट्रॉमा झालेल्या व्यक्तीचं. सतत खुश करणं, त्याच्या विरुद्ध न बोलणे, त्यांनी काहीही केलं तरी ते सहन करणे, की हे यांचं आहे बाबांना अशी सवय आहे, ते बोलतातच किंवा ते करतातच. आणि तिसरा पार्ट असतो डिसोसिएशन, जो तुम्ही भूल भुलैया नावाच्या एका मूव्हीमध्ये पहिला भूल भुलैया 2007 चा, त्यात विद्या बालननी अतिशय सुंदर काम केलं होतं आणि त्यांनी तो जो डिसोसिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, अंगात येणं, विशेष करून अंगात येणं किंवा भूतबाधा होणं, हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर हे सगळे प्रकार हे जे अंगात येणं, बाबा-बुवांकडे जाऊन त्यांना शरण जाणं, त्यात हे शोषण सहन करणं, हे सगळे प्रकार हे इमोशनल सेफ्टीशी रिलेटेड आहे. कारण ज्या लोकांना घरी, नात्यामध्ये, समाजात, आजूबाजूला इमोशनल सेफ्टी मिळत नाही, ट्रॉमा मिळतो त्यांना आणि असुरक्षितता मिळते. ते अर्थात या असुरक्षित ठिकाणी जाऊनच परत स्वतःचा ट्रॉमा एका पद्धतीने परत जगतात. आणि त्यांना असं वाटतं, की हेच आपली डेस्टिनी आहे, हेच आपलं नशीब आहे, याच्यातून आपण बाहेर येऊ शकणार नाही. परंतु असं नाही. इमोशनल सेफ्टी हा असा प्रकार आहे, की तुम्ही तो ट्रॉमामधून बाहेर पडून, मानसिक आघातातून बाहेर पडून नक्कीच मिळवू शकता आणि तो तुम्हाला
इंटरनली म्हणजे तो तुम्हाला अंतर्बाह्य तुम्हाला चेंज करायचा आहे. आजूबाजूचं वातावरण कसंही असो. तुम्ही जर आतमध्ये सुरक्षित तुम्हाला सुरक्षितता जाणवत असेल, तुम्हाला इमोशनली सेफ वाटत असेल, की नाही मी माझ्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकतो. माझ्या चुकीच्या भावना मी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. माझे भावना मला कशा पद्धतीने एक्सप्रेस करायच्या हे मला माहिती आहे. राग मला जर आला, तर तो का आला आणि तो कुठे कशा पद्धतीने मला व्यक्त करायचा आहे. त्याला टाळायचं नाहीये, म्हणजे भावनांना टाळायचं नाहीये, भावना दाबायच्या नाहीये, त्या अनुभवायच्या आहेत. हे जेव्हा कळलं आपल्याला आणि हे जेव्हा आपण शिकतो, याच्या पद्धती आहेत. तर हे जेव्हा कळलं त्यावेळेला आपण आपली इमोशनल सेफ्टी हळू विकसित करतो आणि अर्थात हे करायला त्या व्यक्तीच्या कुटुंब म्हणजे त्या स्त्रीचं कुटुंब मुख्य करून आणि ती व्यक्ती यांचा सहभाग असणं फार आवश्यक आहे. कारण कुटुंबाच्या सहभागाशिवाय जी कोणी व्यक्ती आहे, जी आघाताचा अनुभव घेतला आहे, त्या व्यक्तीला या पद्धतीतून पूर्णपणे निघता येत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे कुठेही असाल, हा व्हिडिओ बघताना तुम्हाला जर हे जाणवत असेल, की तुम्ही इमोशनली सेफ तुम्हाला जाणवत नाही. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते जाणवत नाही, तुमच्या नात्यांमध्ये जाणवत नाही. जर तुम्ही खरंच अशा कुठल्या बाबा-बुवाच्या ठिकाणी जाऊन कुठे असं जाऊन तुमच्यासोबत अशी चुकीची घटना होत असेल आणि तुम्हाला तिथे वाटत असेल, की हे आपल्याला हे बरोबर नाहीये. आणि हे बघा स्त्रियांना, मी पण एक स्त्री आहे, स्त्रियांना एक गट फिलिंग असते. गट फिलिंग, सिक्स्थ सेन्स म्हणतो आपण त्याला, 6वं इंद्रिय. आणि तिला ते कळतं, की ही व्यक्ती, हा पुरुष चांगला नाहीये किंवा ही स्त्री चांगली नाहीये आपल्याकरता. तर ते जेव्हा तुम्हाला जाणवतं ते ऐका. ते विस्डम आहे. तो एक प्रकारचा तुम्हाला वरतून सिग्नल मिळतो, की हे बरोबर नाहीये आणि इथे जायला नको. ही जागा चांगली नाहीये, हे लोकं चांगली नाहीयेत आणि आपण एकदा गेलोही, ठीक आहे आपल्याकडून चुकी झाली, पण ते सोडून लगेच त्याच्यातून बाहेर यायचं. त्यामुळे इमोशनल सेफ्टी हा प्रकार तुमच्या मानसिक आरोग्याकरता, तसेच शारीरिक आरोग्याकरता, तुमच्या नात्याच्या आरोग्याकरता, तुमच्या सामाजिक आरोग्याकरता आणि अर्थात देशासाठी ही फार आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे इमोशनल सेफ्टी तुम्ही हे स्वतःला हा चेक करा. म्हणजे हा व्हिडिओ ऐकून झाल्यानंतर तुम्ही हा स्वतःला विचारा, की तुम्हाला स्वतःसोबत आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत सुरक्षित वाटतं का? तुम्ही तुमची मतं मोकळेपणाने व्यक्त करू शकतात का? तुम्ही तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या रंगावरून, तुमच्या वजनावरून, उंचीवरून तुम्हाला कोणी काही म्हणतंय का? किंवा तुमची कोणी गंमत करतंय का? जे तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा, पण तरी तुम्ही त्रास सहन करत आहात. किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी त्रास देण्यात येतोय का? कुठल्याही प्रकारचा त्रास असो. तुम्हाला प्रगतीच्या योग्य संधी मिळत नाहीयेत का? तुमचा आवाज दाबला जातोय का? तर हे सगळं जर असेल, तर ती जागा तुमच्याकरता इमोशनली सेफ नाही. ती व्यक्ती तुमच्याकरता इमोशनली सेफ नाही आणि त्या व्यक्तीपासून, त्या जागेपासून तुम्हाला तात्काळ दूर जायला हवं. आणि हे व्हिडिओ बघणाऱ्यापैकी कोणालाही अशा आघाताचा किंवा या सगळ्या गोष्टींचा अनुभव असेल किंवा कोणी या आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषणातून जात असेल, तर कृपया तुम्ही तात्काळ कायद्याची मदत घ्या. धन्यवाद.